पद्धतीने गेल्या 2 टर्म रक्षाताईला आपली बहीण म्हणून, आपल्या परिवाराची सदस्य म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्या. त्यावेळी त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्याला कोणी म्हणते ना, अरे मोदी जी ने क्या किया, मोदी जी ने पाकिस्तान का जो बोलेगा उसके लिए रफीदार मोदी जी के पास. जिसने महिला के ऊपर बोला तो मेरा यही काफी है. इसका ताकद पूर्ण महाराष्ट्र में नहीं देशाने पाली है. उद्धव ठाकरेला विचारा ताकद काय असते. एक महिलाला 14 दिवस जेलात टाकला, अरे स्वतःचा पक्षही राहिला नाही. सोडून चालले गेले. अरे ये ताकद है मेरे राम जी की और मेरे हनुमान जी. ये जो पड़ता है ना तो पता नहीं लगता की कैसे बसती येते. आणि रक्षाताई, आज आम्ही काही प्रचाराला नाही आलोय. तुम्ही निवडून आले त्या जोशाने आज आम्ही आणि तुम्हाला मोटिवेट नको आहे, तुम्हाला शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन आहे की तुम्ही निवडून आले आहे. आणि अबकी बार 4 पार मध्ये या मतदारसंघाने दाखवून द्यायची आहे कि देश के हित में जो काम करेगा उसके साथ ये मतदारसंघ रहेगा. और जो मोदी जी देश के लिए कर रहे हैं, कांग्रेस वाले काय बोमा काढताय, काय बोमा काढताय. अरे ज्या राहुल गांधीला कांग्रेस के नेता म्हणतात है कि 52 वर्ष में हमारा राहुल बाबू मैंने समझदार हो गया. समझदारीला 52 वर्ष लागतात. तो स्वप्ने कुठे पाहता देशाचा प्रधानमंत्री बनासाठी? बनणार आहे काय? कोण बनणार आहे प्रधानमंत्री? माझ्या माई बापांना, माझी बहिणींना, सगळ्यांना विनंती करीन की एकही मत काँग्रेसला जाणं आणि त्यांचे महाआघाडीमधलं जे उमेदवाराला जर एकही मत त्यांच्या विचारधारांचं गेलं म्हणजे ते सरळ पाकिस्तानला जाणार आहे. ते एकही मत वाया न घालवताना आपली जबाबदारी करायची आहे. जो राम को लाए हैं, काँग्रेसने 27 वकील लावले होते आमचे राम मंदिराचा थांबवण्याकरिता. यांना बाबरीशी प्रेम आहे, अरे आमच्या मोदीजींना रामाची प्रेम आहे. आणि या हिंदुस्थानमध्ये, या मातीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जनतेला त्या रामाची प्रेम आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करीन की येणाऱ्या 13 तारखेला आमची रक्षाताईचा वाढदिवस सुद्धा आहे. एक बहीण म्हणून, परिवाराची सदस्य म्हणून रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे. यावेळी या मतदारसंघातून महाराष्ट्राने नाव काढलं पाहिजे. अरे निवडून यायच्या तर रक्षाताई सारखे निवडून आले पाहिजे. ही जबाबदारी ओबीसी सारखे लोक जे अरे कालच जाऊन आली मी हैदराबादला, मी सांगून आली. त्या पद्धतीने तिथे काम करत आहे, फिरून आहे. पदर खोचून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलतो ना की बाईनी पदर खोचला तर मग कोणाला ऐकत नाही. त्या पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये माधवी लता काम करत आहे. त्यांच्या घरात गेली, अरे खुद के घर में तो कुत्ता भी शेर है. क्या है हमारे राम के बारे में तुम बोलते. पार्लियामेंट मध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं, पुरुषोत्तम मर्यादा राम को हम सम्मान करते हैं, हम मानते हैं. अरे हिंदुस्तान में रहना है, अयोध्या तो अभी झांकी है, अयोध्या तो अभी मथुरा और काशी. 500 वर्षों का इतिहास इस देश में मोदी जी ने मोड़ा है. काँग्रेसचे लोक काय तुतारी करत होते.
त्यांना आपण तुमचा रिझल्ट 4 जूनला लागेल तर आपल्यासाठी रोडवर उभा करू तुतारी वाजवून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.